नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये नंदिनी समोर एक जबरदस्त सत्य आलेलं आहे। ते म्हणजे ज्या डॉक्टरांकडे ती तपासायला गेलेली असते त्या डॉक्टरांनी स्वतः तिला घरी येऊन सांगितलेलं आहे की तुझे रिपोर्ट्स बदललेले होते आणि तू आई होऊ शकतेस, लवकरच तुला आता बाळ होणार आहे। इकडे आता दुसरीकडे रम्या घरी आलेली असते आणि काव्य आणि पार्थला वेगळं करण्यासाठी काव्याचे कान भरणार आहे। म्हणजेच आता काव्या तिचं बाळ ठेवणार नाही आणि याचमुळे पार्थ आणि काव्यामध्ये जोरदार भांडण होणार आहे। इकडे आता रम्या काव्य आणि पार्थला वेगळं करण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग करत आहे। तर प्रेक्षकांनो, हे नेमकं कसं आणि काय घडणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, आपण असंच पाहिलं की आता नंदिनीचे रिपोर्ट आलेले असतात, त्यामध्ये असं असतं की ती आई होणं थोडंसं कठीणच आहे। तर इकडे आता काव्याला राहिलेलं असतं, ती प्रेग्नेंट असते पण ती खूपच टेन्शनमध्ये असते। घरी आता रामनवमीचा कार्यक्रम ठेवलेला असतो, गुरुजी आलेले असतात, सगळी तयारी झालेली असते पण काव्या खाली आलेलीच नसते। आता गुरुजी म्हणत असतात कोण पाळणा म्हणणार आहे त्यांनी पाळणा म्हणायला सुरू करा। त्यावेळेला आता मानिनी म्हणत असते पार्थ जा काव्याला बोलवून आण, काव्या आजचा पाळणा गाईल। त्यावेळेला आता पार्थ काव्याला बोलवण्यासाठी जातो तर काव्या तिथे निराशच होऊन बसलेली असते। आता पार्थला काव्य सतत सांगण्याचा प्रयत्न करत असते की मला हे बाळ नको आहे। तेवढ्यातच आता काव्याला चक्कर येते, म्हणून आता पार्थ तिला खाली घेऊन जातच नाही। इकडे आता सगळेजण नंदिनीलाच पाळणा गा असं म्हणतात। गुरुजी सुद्धा म्हणतात ज्याच्या नशिबात मध्ये पाळणा म्हणण्याचं भाग्य आहे तेच पाळणा म्हणेल। त्यावेळेला आता नंदिनी पाळणा म्हणायला सुरू करते। इकडे आता नंदिनीच्या तोंडून पाळण्याचे शब्द ऐकून काव्याला खूपच वाईट वाटत असतं। या वसुहत्या मात्र सतत नंदिनीला काही ना काहीतरी टोचून बोलण्याचा प्रयत्न करतच असतात, पण नंदिनी त्यांना आता पॉझिटिव्हच उत्तर देत असते। त्यांना सतत सांगत असते की मी आई होणार, नक्की मी आई होणार आणि मला बाळ होणार। आता इकडे रूम मध्ये काव्य आणि पार्थ मध्ये या बाळाबद्दल चर्चा सुरू असते। आता गुरुजींनी जाता जाता काव्याला गर्भसंस्काराचे पुस्तक गिफ्ट म्हणून दिलेलं असतं। आता ते पाहून काव्य पार्थला म्हणत असते मला गर्भसंस्कार नाही तर मला माझ्या IAS चा अभ्यास करायचा आहे। आता या दोघांमध्ये असेच वाद सुरू असतात, हे ऐकते रम्या। आता या रम्याला या दोघांमधील भांडण ऐकून खूपच आनंद झालेला असतो। आता इकडे पार्थ काव्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही जर IAS झालात तर तुम्हाला पुन्हा बाळासाठी वेळच मिळणार नाही, आता ही योग्य वेळ आहे तुम्हाला आई होण्यासाठी। त्यावेळेला काव्य म्हणत असते नाही, आता मला आई व्हायचंच नाहीये कारण मला ही जबाबदारी पेलणार नाही। आता इकडे रम्याला या दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी कारणच मिळालेलं असतं। आता ती रूम मध्ये येऊन वसुहत्यांना म्हणत असते आई मला एक चांगला चान्स मिळाला आहे, आता मला पार्थ बरोबर लग्न करण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे। त्यावेळेला वसुहत्या म्हणतात अगं रम्या काय बोलतेस तू, नेमकं तुझ्या मनामध्ये काय चाललेलं असतं मला सांग जरा। त्यावेळेला आता रम्या म्हणत असते आई तू फक्त पाहत राहा, कारण आता काव्याला बाळ नको आहे आणि पार्थला बाळ हवं आहे। आता या दोघांमध्ये कशी भांडणाची ठिणगी पेटवायची ते मी पाहणार आहे। काव्य स्वतःहून तिचं बाळ खाली करेल हेच मी करणार आहे। आता इकडे जीवा देवापुढे हात जोडून उभा असतो, त्यावेळेला नंदिनी सुद्धा तिथेच येते। आता जीवा नंदिनीला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि नंदिनी सुद्धा चांगलाच विचार करत असते। आता मात्र नंदिनी म्हणत असते मी लवकरच डॉक्टरांकडे पुन्हा टेस्ट करण्यासाठी जाणार आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी हॉलमध्ये घरचे सगळेच बसलेले असतात, तेवढ्यातच नंदिनीचे बाबा तिथे आंबे घेऊन येतात। आता आंब्यांना पाहून काव्या खूपच खुश होते आणि ती म्हणत असते मी आता आंबे खाणार, भरपूर आंबे खाणार। त्यावेळेला मानिनी म्हणत असते काव्या तू आंबे खायचे नाहीस, तुला चालत नाही। त्यावेळेला आता वसुहत्या पटकन नंदिनीला टोमणा मारतच म्हणत असतात नंदिनी तू आंबा खाऊ शकतेस कारण तू कुठे आई होणार आहेस। त्यावेळेला आता नंदिनी स्वतःहूनच वसुहत्यांना उत्तर द्यायला लागते आणि म्हणत असते हो मी तर आंबे खाणारच आहे कारण मी कुठे आई होणार आहे। वसुहत्या तुम्हाला असंच म्हणायचं आहे ना। त्यावेळेला आता जीवा खूपच निराश झालेला असतो, घरच्या सगळ्यांचा चेहरा पडलेला असतो। तेवढ्यातच आता तर प्रेक्षकांनो पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की घरचे सगळेच हॉलमध्ये नंदिनीविषयी चर्चा करत असतात। तेवढ्यातच ज्या डॉक्टरांकडे नंदिनी तपासणी करण्यासाठी गेलेली असते त्या मॅडम घरी येतात, त्यांच्या हातामध्ये एक फाईल असते। आता ती फाईल पाहून नंदिनी म्हणत असते मॅडम तुम्ही इथे कशा काय आलात। आता त्या डॉक्टर मॅडम म्हणत असतात तुमच्या घरी येणं खूपच गरजेचं होतं नंदिनी, तुला भेटायचं होतं मला कारण माझ्या हातून खूपच मोठी मिस्टेक झाली आहे। आता हे ऐकून जीवा पुढे येतो आणि डॉक्टर मॅडमना म्हणणार आहे मॅडम तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं, तुमच्या हातामध्ये कसली फाईल आहे। त्यावेळेला त्या डॉक्टर मॅडम म्हणणार आहेत की ही फाईल आहे नंदिनीच्या चेकअपचे रिपोर्ट आहे।
त्यावेळेला आता नंदिनी म्हणते म्हणजे काय आहे माझ्या रिपोर्टमध्ये, मी आई होणं कठीण आहे असंच आहे ना. त्यावेळेला आता त्या मॅडम म्हणत असतात नाही. आता त्या डॉक्टर मॅडम नंदिनीला एक गुड न्यूज देणार आहे, ते म्हणजे जो रिपोर्ट तुला दिलेला आहे तो रिपोर्ट चुकीचा आहे आणि माझ्या हातामध्ये जो रिपोर्ट आहे तोच बरोबर आहे. म्हणजे नंदिनी तू आई होऊ शकतेस, अगदी सहज आई होऊ शकतेस, पण अगदी थोडा वेळ तू स्वतःला देण्याची गरज आहे. आता हे ऐकून नंदिनीला आश्चर्याने आनंदाने धक्का बसलेला असतो. आता नंदिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आणि चेहऱ्यावर हसू येणार आहे. हे ऐकून जीवा सुद्धा खूपच आनंदी होणार आहे. घरचे सगळेच खुश होऊन नंदिनी जवळ येतात. आता या डॉक्टर मॅडमनी सांगितलेली न्यूज ऐकून घरचे सगळेच वातावरण बदलून जाणार आहे. आता या डॉक्टर मॅडमचं बोलणं ऐकून नंदिनीच्या आयुष्यातील सर्वात मोठी अडचण दूर झालेली असते आणि ती आई होणार असते. इकडे आता काव्या रूममध्ये विचार करत असते. तेवढ्यातच आता रम्या तिथे येणार आहे. रम्या तिला आता सतत काहीतरी पार्थच्या विरोधातच सांगायला सुरू करणार आहे की काव्या तू जर हे बाळ ठेवलंस तर तुझा IASचा अभ्यास होणारच नाही, तू कधीच IAS होऊच शकणार नाही. त्यावेळेला आता रम्याच्या बोलण्यामध्ये काव्या येणार आहे, कारण काव्याचा रम्यावर पूर्ण विश्वास बसलेला असतो. आता या दोघी मैत्रिणीसारख्याच वागत असतात आणि काव्याला रम्याचं बोलणं पूर्णपणे पटत आहे. आता रम्या ही सतत काव्याला हेच मनामध्ये भरवणार आहे की तू बाळ नाही तर अभ्यासाकडे लक्ष दे. आता काव्या या रम्याच्या बोलण्यामध्ये येऊन पार्थच्या विरोधात जाऊन कोणतं पाऊल उचलते का, तेच आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांना इकडे नंदिनीच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस येणार, तर इकडे काव्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा नवीन अडचण सुरू होणार. म्हणजे आता काव्या आणि पार्थमध्ये या बाळामुळेच दुरावा निर्माण होणार आहे आणि हे रम्याचंच प्लॅनिंग आहे.